आपण जे जे काही तुमचे डाऊट्स आहेत आजच्या या लेक्चरमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो मी. सगळ्यांना व्हाईट स्क्रीन दिसते, आय होप सो. तर आता आपण 3.4 एक्सरसाइज मधलं पहिलं गणित विचारलंय स्वरूपनी, तर ते घेऊया आपण. 3.4 क्वेश्चन नंबर 1. करेक्ट. यस. तर सर्कल आहे एक दिलाय. सर्कल. देन या सर्कल मध्ये एक कॉर्ड आहे, जीवा आहे ए बी. या सर्कलचा, या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे ओ. आणि या ओ च्या इथे एक सेंट्रल अँगल झालेला आहे. सेंट्रल अँगल आहे, सेंट्रल अँगल ही ए बी जीवा आहे. हा सेंट्रल अँगल आहे ओ. आणि या ए बी ने सी वरती, सरकमफरन्स वरती, वर्तुळाच्या परिघावरती पण एक कोन केलेला आहे. हा कोन आहे कोन सी. ओके. त्याच्यातनं आपल्याला काय मिळालं? आपल्याला याच्यामध्ये इन्स्क्राईब अँगल थेरम यूज करायचा आहे, आंतरलिखित कोनाचे प्रमेय. ओके. तर या इन्स्क्राईब अँगल थेरम आपल्याला यूज करायचं. यामध्ये आपण काय काय दिलेलं आहे? लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू रेडियस. म्हणजे आपल्याला काय दिले? रेडियस जी आहे, त्रिज्या आहे वर्तुळाची, वर्तुळाची त्रिज्या आणि ए बी हा इक्वल आहे. मग गिवन आपण लिहूया अगोदर पक्ष. मराठी आणि सेमीवाले दोन्ही असतील मला वाटतं. मग ए बी इज अ कॉर्ड ऑफ सर्कल विथ सेंटर हो. ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाची ए बी ही जीवा आहे. आणि त्यांनी काय सांगितलंय? ए बी आणि वर्तुळाच्या त्रिज्या कुठल्या कुठल्या आहेत? ओ ए आणि ओ बी या तिन्ही काय आहेत? एकरूप आहेत. ओके. मग आपल्याला आता सिद्ध करा, फाइंड आउट करायचंय. काय काय शोधायचं आपल्याला? टू फाइंड, शोधा. काय काय शोधा? चार गोष्टी सांगितल्या आपल्याला शोधायचं. पहिले सांगितलंय कोण ए ओ बी. दुसरा सांगितला कोण एसीबी. तिसरं आपल्याला सांगितलंय आर्क ए बी. आणि आपल्याला चौथं सांगितलंय आर्क एसीबी. मग आपण लिहिणार इथं सोल्युशन आणि उकल. मराठीमध्ये उकल आणि याच्यामध्ये. आता तुमच्याकडे एक मिनिट, रायटिंग पॅड ऍडजस्ट करतो. आता जर तुम्ही पाहिलं तर हा त्रिकोण आहे इथे, ए बी आणि ओ. त्याच्यामध्ये ए बी, ए ओ आणि बी ओ इक्वल आहे. मग आपण इथे लिहिणार इन ट्रायंगल ए ओ बी, त्रिकोण ए ओ बी मध्ये. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला ज्योमेट्रीमध्ये एखाद्या क्वेश्चन त्याच्यातलं काहीच येत नाहीये, तर ऍटलिस्ट गिवन प्रश्नामध्ये जी काय व्हॅल्यू दिली ती तरी उचलून लिहा, तिथे मार्क्स मिळतील. गिवन लिहा, टू फाइंड लिहा, सोल्युशन लिहा. म्हणजे प्रमेय असेल तर साध्य, सिद्धता लिहा. आणि जे काही गिवन दिलेले ते लिहून टाका, अर्धा मार्क मिळून जाईल तुम्हाला. मग आपण लिहूया इथे ए बी बरोबर ए ओ बरोबर, म्हणजे तिन्ही एकमेकांना एकरूप आहे. कुठे मिळालं होतं हे? पक्ष. आणि इकडे आपण इंग्लिशवाले लिहिणार गिवन. जर एखाद्या त्रिकोणाच्या, एक मिनिट, एखाद्या त्रिकोणाच्या
तिन्ही बाजू एकरूप असतील तर त्याला आपण म्हणतो इक्विलॅटरल ट्रायंगल, समभुज त्रिकोण. आणि समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 60 अंश. मग याचा हा मधला ओ चा कोण, हा वाला अँगल ए ओ बी बरोबर किती होईल? 60 अंश. मग आपण लिहिणार समभुज त्रिकोणाचा कोण. इंग्लिशवाले लिहिणार अँगल ऑफ अँड इक्विलॅटरल ट्रायंगल. एओबी झाला 60. आता काय होतं? वर्तुळ होतं. या वर्तुळाच्या केंद्रस्थानी एक कोण आहे. कुठून सुरू झाला? ए आणि बी वर्ण, आणि केंद्र काय? ओ. आणि दुसरी रेषा पण सुरू होणार ए आणि बी वर्णच आणि संपणार कुठे? सी वरती. एक कोण कुठे झाला? केंद्र, सेंटरला. दुसरा कोण कुठे झाला? सर्कम्फरन्सला, म्हणजेच वर्तुळाच्या परिघावर. तर तो वर्तुळाच्या परिघावर जो होतो तो केंद्राच्या काय असतो? हाफ असतो, निम्मा असतो. मग आपण लिहिणार, इथेच लिहूया याच्या बाजूलाच, अँगल ए सी बी इज इक्वल टू हाफ ऑफ अँगल एओ बी. केंद्रबिंदूवाला केंद्रस्थानी होणारा डबल असतो आणि परिघावर होणारा निम्मा असतो. त्याला म्हणतो आपण इन्स्क्राईब अँगल थेरम. इन्स्क्राईब अँगल थेरम झाला. मग 1/2 गुणिले एओबी किती होता? आता शोधला आपण 60 अंश. 60ला अर्धे केले तर किती होतील? 30. कोण ए सी बी हा झाला 30 अंश. हा इथे 30 अंशाचा कोण झाला. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय शोधायचंय त्यांनी सांगितलंय. एक झाला, दुसरा झाला ए बी. ए बी ही त्रिज्या आपल्याला, सॉरी, आता हा असा कोण होता ए सी बी, हा 30 झाला. आणि याची ही जी आहे आपल्याला ही शोधायची त्रिज्या. ओके, तर ही नेहमी काय असते? याच्या डबल असते. किंवा दुसरं, हा एओबी डार्क दिसते ना, ब्लॅक कलरचा एओबी, आणि ही ए बी ही याची आर्क आहे. मग हा आर्क आहे, कंस आहे, हा कंस आणि सेंट्रल अँगल हा नेहमी समान मापाचा असतो. मग आपण लिहिणार आर्क ए बी, कंस ए बी बरोबर अँगल ए ओ बी. आणि याला लिहिणार बाय डेफिनेशन ऑफ मायनर आर्क, लघु कंसाच्या व्याख्येनुसार. काय व्याख्या आहे लघु कंसाची? लघु कंस आणि केंद्रबिंदूतील अँगल हा समान असतो. लघु कंस आणि केंद्रीय कोण हा समान असतो. म्हणून आपण लिहिणार मेजरमेंट ऑफ आर्क ए बी, मराठीवाले तिथे कंस लिहिणार. एओबी आत्ताच आपण काढला होता पहिल्यामध्ये, किती होता रे? 60. म्हणून हा पण काय झाला? 60 झालं. तिसरं, आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला? शोधा एसीबी. एसीबी कुठे झाला? हा पूर्ण वर्तुळ आहे. या पूर्ण वर्तुळामध्ये खालती ए बी होता ना, इथे ए बी आहे, ए आणि बी. हा छोटा कंस आहे. मग राहिलेला जो ब्लू आहे इथे वरती, हा एसीबी आहे. मग एक कंस दिला आणि दुसरा राहिलेला काढायचा आहे, तर काय करायचं? 360 मधनं वजा करायचं. कुठला? छोटा वाला. मग मेजरमेंट ऑफ आर्क ए सी बी, कंस ए सी बी, काय करणार आपण? 360 मधनं मेजरमेंट ऑफ आर्क कंस ए बी वजा करणार. म्हणजे ए बी आणि एसीबी जर दोघांची बेरीज केली तर काय होतं? एक वर्तुळ तयार होतं. मग 360 मधनं ए बी आपण मायनस केला, किती केला? 60 केला. मग राहिला किती? 300 अंश. म्हणून मेजरमेंट ऑफ आर्क ए सी बी बरोबर 300. गणित संपलेलं आहे. 3 मार्काला येऊ शकते. कळालं? लिहून घ्यायचं तर लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्यायचं तर स्क्रीनशॉट घ्या. ऑलरेडी तुमच्याकडे लिहिलेलं असेल तर काही गरज नाहीये, फक्त समजायचं होतं. 2.2 मधला क्वेश्चन नंबर 2 विचारलाय कोणीतरी.
काय होतं 2.2 मधलं क्वेश्चन नंबर 2. हा. अपोलोनियसचं थेरम रुद्रने विचारले. ओके. 2.2 मधलं क्वेश्चन नंबर 2 घेऊया. ओके, व्हाईट स्क्रीन दिसते सर्वांना. आता क्वेश्चन 2.2 मधला क्वेश्चन नंबर 2 त्यांनी सांगितलं आपल्याला. आता काय दिलंय, इन ट्रायंगल एबीसी, ए बी 10, AC 7, BC 9. फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ऑफ द फ्रॉम द पॉइंट सी टू ए बी. आता आपल्याला आकृतीच दिलेली नाहीये. सगळ्यात अगोदर आपल्याला आकृती काढायला लागेल. माहिती तर एक त्रिकोण आहे आणि त्याच्या तिन्ही बाजू दिलेल्या आहेत. ओके. तर ए बी दिलेली आहे, त्याच्यानंतर बी सी दिले आणि त्याच्यानंतर ए सी दिलेली आहे. तर त्यांना आपण अगोदर नाव देऊन टाकूया. ए, बी आणि इकडे सी. आता त्यांनी याचं मेजरमेंट याचं माप पण दिलेली आहेत आपल्याला. ए बी दिलेला आहे 10. ए बी आहे 10. त्याच्यानंतर ए सी आहे 7. इथून इथपर्यंत आहे 7. आणि बी सी दिलेले आहे 9. बी सीचं मेजरमेंट आहे 9. पुढे दिले फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉन फ्रॉम सी टू ए बी. सी वरनं ए बी वरती एक मध्यगा काढली, मीडियन काढली. ओके. आणि त्याचं आपल्याला मेजरमेंट शोधायचं आहे. कशाचं? त्या मध्यगेचं. फाइंड द लेंथ ऑफ मीडियन फ्रॉम सी टू ए बी. सी वरनं ए बी वर जी मध्यगा काढले त्याचं आपल्याला माप किंवा त्याचं मेजरमेंट शोधायचं आहे. डी. मग छान गणित आहे. 10. मग आता आपण उकल सोल्युशन लिहूया इथे. उकल इन ट्रायंगल ए बी सी, त्रिकोण एबीसी मध्ये पहिले काय लिहूया आपण? सी डी इज अ मीडियन. सी डी ही मध्यगा आहे. कुठे दिले हे? गिवन पक्ष. हं? मग मध्यगा काय करते? मध्यगा समोरच्या बाजूचे दोन समान भाग करते. मग समोरची बाजू काय? एडी आणि बीडी. मग त्यांनी काय केलं? एडी आणि बीडीचे दोन समान, एडी आणि बीडी असे दोन समान भाग केले. कशाचे दोन समान भाग केले? एबीचे. म्हणून हे काय होईल? 1/2 गुणिले एबी. एबी ला अर्ध केल्यावरती एडी आणि बीडी मिळाला. सॉरी, एडी आणि बीडी. एडी आणि बीडी हे दोन समान भाग कशाचे झाले? एबीचे झाले. कशावरनं मिळालं? विधान 1 वरून, फ्रॉम 1. मग एबी ची किंमत आपल्याकडे दिलेली आहे. किती आहे रे? 10 आहे. मग दोनांनी 10 भाग केलं, राहिले 5. म्हणून आपल्याकडे काय झालं? एबी बरोबर बीडी बरोबर 5. याला काय दिलेलं नाही म्हणून आपण लिहिणार युनिट्स, मराठीवाले लिहिणार एकक. मग एखाद्या त्रिकोणामध्ये जेव्हा मध्यगा असते तेव्हा आपल्याला काय करायचंय? अपोलोनियसचं थेरम वापरायचंय. मग अपोलोनियसचं थेरम काय सांगतो आपल्याला? मध्यगेच्या दोन्ही बाजूच्या रेषा, काय काय बाजू आहेत? एक दिले एसी आणि दुसरी दिले एबी. मग आपण लिहिणार AC चा वर्ग अधिक BC चा वर्ग. मग त्याच्यानंतर बरोबरचं चिन्ह टाकायचं. मग आपण लिहायचे 2 गुणिले मध्यगा मीडियन, काय आहे ती? CD चा वर्ग, अधिक 2 गुणिले ज्या बाजूंचे दोन भाग झाले ना, कशाचे भाग झाले? एबी चे दोन भाग झाले, एडी झाला आणि बीडी झाला. मग एडी लिहा किंवा बीडी लिहा, काही लिहिलं तरी तेच असणार आहे. 2 एडीचा वर्ग बाय अपोलोनियस थेरम, अपोलोनियसच्या थेरमनुसार, प्रमाणानुसार. मग एसी किती आहे? 7चा वर्ग. बीसी किती आहे? 9चा वर्ग. 2 गुणिले सीडी आपल्याला शोधून काढायचं आहे. आणि 2 गुणिले एडी किती आलेला आहे? 5चा वर्ग. मग पहिले काय असतो? बोर्डमास रूल, पहिले गुणाकार करायचा असतो. पहिले वर्ग जसा जसा आहे तो करून घेऊ. 7चा वर्ग 49, 49. 9चा वर्ग स्क्वेअर ऑफ 9 81. मग 2 गुणिले सीडी वर्ग अधिक 2 गुणिले 5चा वर्ग स्क्वेअर ऑफ 5 25. मग त्यांची बेरीज करूया. 1 आणि 9 झाले 10, 12 आणि 13 हे झाले 130. 2 गुणिले सीडीचा वर्ग
25 दुने 50. 50 इकडे आता सीडीच्या बरोबरची संख्या शेवटी न्यायची आहे. दुसरी राहिलेली काय संख्या आहे? 50. 50 आहे ती, 50 तिकडे शिफ्ट करूया मग. 130 वजा 50 बरोबर 2 सीडीचा वर्ग. 130 मधनं 50 गेले, राहिले 80. मग 2 सीडी होता ना, हा 2 इकडे गुणाकार आहे, तिकडे जाऊन भागाकार होईल. 80/2 बरोबर सीडीचा वर्ग. मग सीडी बरोबर किती झालं? 40. सीडीचा वर्ग. सीडीचा स्क्वेअर 40 आहे, पण 40 हा कशाचाच वर्ग नाही, इट इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. मग आपण काय लिहिणार? सीडी बरोबर वर्गमुळात 40. इथे लिहायचं आहे टेकिंग स्क्वेअर रूट, वर्गमूळ घेऊन. मग आता आपण 40चे जर आपण अवयव पाडले इकडे बाजूला, 40 हे समसंख्या आहे, दोनाने भाग दिले 20 राहिलं, परत दोनाने भाग दिले 10 राहिले, परत दोनाने भाग दिले 5 राहिले आणि 5. मग वर्गमुळामध्ये होईल 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. आणि आपल्याला माहिती आहे ज्या संख्या ग्रुपमध्ये असतात दोनच्या, म्हणजे 2 गुणिले 2, ते 2 गुणिले 2 आणि एक 2 गुणिले 5 आहे, पण जोडी पाहिजे. जोडी कशाची आहे? 2 आणि 2ची. मग 2 2 बाहेर येऊन 1 होईल, मग 1 2 राहील आणि मध्ये काय राहिलं? 2 गुणिले 5 म्हणजे 10. त्याला लिहायचंय एकक, युनिट. सम सॉल्व. कळालं? आणखीन कोणाला काय डाऊट असेल तर विचारू शकता. प्रॉब्लेम सेट 1 का क्वेश्चन नंबर 10, शानू आहे का? पण पहिले ते बघूया. हा, बरोबर ना? प्रॉब्लेम सेट 1चा क्वेश्चन नंबर 10. सेट 1 क्वेश्चन नंबर 10. यस. स्वरूप इम्पॉर्टंट सगळंच आहे राजा. तर आता प्रॉब्लेम सेट मी सांगतो, शेवटी टिप्स देतो काय करायचे. शेवटचा प्रश्न हा घेऊया आता, याच्यानंतर कोणी विचारलेलं नाहीये. कोणाला डाऊट असेल तर आणखीन काय सांगा. प्रॉब्लेम सेट 1 क्वेश्चन नंबर 10. प्रॉब्लेम सेट 1 क्वेश्चन नंबर 10. कोणाचा तरी माईक चालू आहे तो बंद करा, डिस्टर्ब होतोय. हा, बघा आता काय करायचंय आपल्याला याच्यामध्ये. सिंपल क्वेश्चन आहे, त्याला फक्त ना तोडायला लागेल थोडा. म्हणजे थोडे थोडे भाग केले तर सोपा होऊन जाईल तो. एक्स, ए, बी, सी, इकडे दिलाय वाय. आणि हे दोन कोण आहेत ना, इकडे बघा, तुम्ही बघितलं असेल, हे याचे बायसेक्टर्स आहेत. आपण लिहूया इथे गिवन पक्ष. लिहूया आपण बायसेक्टर्स ऑफ अँगल बी अँड अँगल सी intersect each
अदर ऍट एक्स, कोण बी व कोण सी चे दुभाजक एकमेकास एक्स बिंदूत छेदतात. ओके. एक्स बिंदूत छेदतात. आणि बाकी दिलेले बी सी ए बी दिलाय 5. ओके. त्याच्यानंतर ए सी दिलाय 4, बी सी दिलाय 6, आणि आपल्याला टू फाइंड शोधा. काय शोधा? ए एक्स छेदाला एक्स वाय, हे आपल्याला शोधायला सांगितलेले. ओके. ए एक्स छेदाला एक्स वाय छेदायचं. ठीक आहे. ए बी दिला, ए सी दिला आणि बी सी दिलेला आहे. ओके. ठीक आहे. तर आता काय करूया ना याच्यामध्ये, जसं वडापाव एकदाच घेतल्यावर पूर्ण नाही खाऊ शकत ना, तोडून खायला लागतो, कापून खायला लागतो, किंवा अर्धा अर्धा एक एक घास घ्यायला लागतो आपल्याला. तसंच काय करूया, या आकृतीचे ना दोन पार्ट करूया. एक पार्ट हा घेतला. ओके. दुसरा त्याच्या समोरच काढतो दुसरी आकृती, याला अर्धा पार्ट केलं तुमच्या पण समजून येईल तुम्हाला पण. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचे दुभाजक काढले. याचे आपण दुभाजक काढले. हा याचा दुभाजक आहे, हा याचा दुभाजक है. एक टेमघर से फोन आ रहा है, ये तो फोन आ रहा है, इसको उठाओ मत. टेंगल से उसमें से. तर आपण काय केलं स्टुडंट्स, कोणी ना कोणी मध्ये फोन करत रे, काय करणार. हा, इथे गेला ए, इथे गेला ए, इथे आहे बी, इथे आहे वाय, इकडे एक्स, आणि हा पार्ट इक्वल आहे. इकडे आला ए, इथे आला सी, इथे आला वाय, आणि इकडे आला परत एक्स, आणि हा पार्ट इथे इक्वल आहे. आता जर तुम्ही नीट बघितलं ना, आपल्याकडे किंमत कशा कशाची, व्हॅल्यू कशा कशाची, ती पहिले बघूया, आणि मग तुमचं डोकं चालणार की आपल्याला करायचं काय. ए बी आहे 5, ए सी आहे 4, आणि हा बी सी आहे ना, हा पूर्ण 4 आहे. बी सी पूर्ण 6 आहे, पण बीसीचा एक पार्ट इथे एक पार्ट इथे. ठीक आहे, आपण नंतर करूया मॅनेज काय करायचं. मग आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला अँगल बायसेक्टर दिलाय, कोन दुभाजक दिलंय. मग आपल्याला कोन दुभाजकाचंच प्रमेय वापरायचं आहे. पहिले हा वाला ट्रायंगल घेऊया. इन ट्रायंगल ए बी वाय, मग काय येतो, बी एक्स बायसेक्स अँगल बी. बी एक्स हा कोन बी चा दुभाजक आहे. हे कुठे दिले आपल्याला, पक्ष गिवन. इंग्लिश पण लिहिलं, मराठी पण लिहिलं आपण. चला, मग जेव्हा कुठलाही दुभाजक असतो तर आपण काय सुरुवात करतो, कुठल्या तरी, पहिले काय झालंय, ए वाय चे दोन भाग झाले ना रे. मग हे दोन भाग आपण अगोदर घ्या, किंवा हे दोन भाग तुम्ही नंतर घ्या, तुमची मर्जी, कुठून पण करू शकतो आपण. मग समजा मी वाय वरनं सुरुवात केली, पहिले मी लिहिला वाय एक्स किंवा एक्स वाय. आपल्याला काय पाहिजे, एक्स वाय खाली पाहिजे, तो नंतर मी सांगतो का मी तसं वरती घेतला. अच्छा ठीक आहे, चला आपण तसं पण घेतलं तरी चालेल. ठीक आहे, आपण काय करूया, कुठलं एक अगोदर घेऊया. पहिले आपण घेऊया ए एक्स आणि छेदाला एक्स वाय घेतलं.
इथे वरती ए आला म्हणजे दुसऱ्या बाजूला पण एच होईल. ए बी छेदाला बी वाय. हा काय झालं? कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार. हा झालं विधान एक. दुसऱ्यामध्ये आता हा दुसरा घेऊया. इन ट्रायंगल ए वाय सी, सी एक्स बायसेक्ट्स अँगल सी. सी एक्स हा कोण सी चा दुभाजक. सी चा तो दुभाजक आहे. मग इथे सुरुवात ए एक्स ने केली होती, इथे पण ए वाय चे दोन भाग झाले ना, मग इथे पण लिहूया ए एक्स छेदाला एक्स वाय छेद बरोबर. जर इथे ए असेल तर इथून पण सुरुवात होईल ए सी छेदाला वाय सी. मग परत हा झाला दोन कोण दुभाजकच्या प्रमेयानुसार. ठीक आहे. आता काय करूया, दोघांमध्ये बघितलं विधान एक आणि दोन मध्ये दोघांची डावी बाजू सारखी आहे, मग उजवी बाजू पण सारखी होईल. ए बी छेदाला बी वाय देन ए सी आणि वाय सी. लिहूया फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. काय केलं रे आपण? जर दोघांची डावी बाजू सारखी असेल तर उजवी बाजू पण सारखी केली. आता किंमत कशा कशाची? एबी ची किंमत आहे 5, बी वाय ची किंमत नाहीये बरोबर. एसी ची किंमत आहे 4, वायसी ची किंमत नाहीये. मग आता आपण काय करूया, उकल आहे ना, इथेच आपण एक अगोदर सर्वात अगोदर पहिलं सेंटेन्स लिहायला पाहिजे होतं. बीसी दिलंय ना, लेट बी वाय बी. कुठला लेटर याच्यात वापरलेला नाही ते असं घेऊया, एम. हा पूर्ण किती होता? 6 होता. हा एम झाला तर हा काय होईल? 6 मायनस एम. देअरफॉर वाय सी इज इक्वल टू 6 मायनस एम. ओके. मग आता इथे आपण किंमत टाकूया याची. बी वाय ची किंमत आपण काय घेतली? एम घेतली. आणि या पूर्ण बीसी मधनं जर एम गेला तर काय होईल? 6 मायनस एम होईल. आता आपल्याला काय करावं लागेल? इकडे तिरकस गुणाकार करावा लागेल. तिरकस गुणाकार केला तर काय होईल? 5 6 मायनस एम हा इकडे आला आणि 4 एम इकडे आला. तिरकस गुणाकार करून बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग आता 5 आणि 5 गुणिले 6, 5 6 जा 30. 5 गुणिले एम मायनस 5 एम आणि हा 4 जसाच्या तसा. आता 5 एम तिकडे गेला, 30 बरोबर 4 एम अधिक 5 एम. मग 30, 4 एम आणि 5 एम किती झाला? 9 एम. मग आता आपल्याला काय शोधायचंय? एम ची किंमत ना. एमच्या बरोबर 9 एक गुणाकार आहे, इकडे दुसऱ्या बाजूला जाऊन जाईल भागाकारामध्ये. 3चा पाडा येईल, 3 त्रिक आणि 3 10. मग एम ची किंमत आली 10/3. ओके. एम काय आहे? एम कशाची किंमत आहे? बी वाय. मग बी वाय ची किंमत आली 10/3. ठीक आहे. मग आता आपल्याला काय शोधायचं होतं? विधान एक वापरूया परत. विधान एक मध्ये काय होतं? फ्रॉम इक्वेशन 1 आपल्याला शोधायचं काय? एक्स वाय. ए एक्स अपॉन एक्स वाय ना. मग ए एक्स छेदाला एक्स वाय बरोबर ए बी छेदाला बी वाय. ए बी ची किंमत आपल्याकडे 5 आणि आता बी वाय ची किंमत काय आली? 10/3. मग आपण काय लिहिणार? ए एक्स छेदाला एक्स वाय. तो 5चे 5 जसेचे तसे लिहिणार आणि ही चिन्ह आहे भागाकाराचं. मग वरती जाऊन त्याचं काय होणार? व्यस्त क्रिया होणार. 3/10. मग 5 एके 5, 5 दुने 10. तुमचं उत्तर आलं 3/2. 3/2. गणित संपलं.
प्रॉब्लेम सेट 2 मधला क्वेश्चन नंबर 2चे कळालं का हे? ताई शेवटचा का गणित? मला पण लेक्चर आहे याच्यानंतर. प्रॉब्लेम सेट 2 मधलं क्वेश्चन 2 मधलं पहिलं. फाइंड द हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड 2A. एकदम सोपं आहे राजा. स्वरूप आता करूया आपण. हे कळालं? स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तर घ्या याचा. चला पुढे जाऊया. आय होप सो हे गणित कळालं. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. आता पुढचं घेऊया. पुढे आहे प्रॉब्लेम सेट 2.2. नाही, प्रॉब्लेम सेट 2 क्वेश्चन 2 ला पहिला क्वेश्चन आहे. फाइंड द हाईट ऑफ एन इक्विलेटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड 2A. 2A साइड असलेल्या इक्विलेटरल ट्रायंगल समभुज त्रिकोणाची उंची काढा. क्वेश्चन परत सिंपल आहे. डायरेक्टली पण त्याची मेथड आहे, पण जी आपण टेक्स्टबुक मध्ये वापरली जाते. एक आपण काय करायचं, आपल्याला माहिती आहे एक इक्विलेटरल ट्रायंगल आहे. चला एक इक्विलेटरल ट्रायंगल काढूया. इक्विलेटरल ट्रायंगल ऑल साइड्स आर इक्वल. मग आपण इथे सोल्युशन उकल लिहूया. इन ट्रायंगल ए बी सी, ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए सी इज इक्वल टू काय दिले त्याने, 2A दिले साइड याची. बरोबर. आता याची हाईट काढायची, मग आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करायला लागेल, कारण याच्यामध्ये यांनी काय हाईट दिलेली नाही. मग आपण कन्स्ट्रक्शन करूया. रचना. ड्रॉ ए एम परपेंडिक्युलर टू बी सी. ए एम बी सी वरती लंब काढा. आता याच्यावरती एक लंब काढला आपण. हा झाला एम. हा झाला 90 अंश. ही पूर्ण होता 2A, हा पण होता 2A, आणि हा इथून इथपर्यंत होता 2A. आता जेव्हा एखाद्या समभुज इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये आपण परपेंडिक्युलर करतो, तर तो समोरच्या बाजूला दोन समान भागामध्ये विभागतो. म्हणजे टू टू इक्वल पार्ट्स करतो, दोन समान भाग करतो. मग आपण आता इथे लिहूया ए एम परपेंडिक्युलर टू बी सी. आता हे तर होतं गिवन. हे कुठे झालं? बाय कन्स्ट्रक्शन. मराठीमध्ये लिहा रचनेवरून. इथे लिहा पक्ष. मग याच्यामुळे काय झालं, बी एम आणि सी एम हे दोन भाग झाले अर्धे अर्धे कशाचे, बीसीचे. पण मग लिहिणार कसं काय? इन इक्विलॅटरल ट्रायंगल, इन इक्विलॅटरल ट्रायंगल median and altitude are one and same. मग काय लिहा, समभुज त्रिकोणात मध्यगा व उंची एकच असते. जी मध्यगा आहे तीच उंची असते, जी उंची आहे तीच मध्यगा असते. मग 1/2 BC किती होता, 2A. 2 2 गेला, मग झाला A. मग हा भाग झाला इकडे A, हा भाग झाला इकडे A. मग आता काय करूया, परत हा त्रिकोण आपण छोटासा करून घेऊया अर्धा. कोणता पण एक त्रिकोण याच्यातला घेतला तर त्याच्यामध्ये उंची येणार आहे, आणि त्याच्यात आपल्याला काय करायचंय, पायथागोरसचं प्रमेय वापरायचंय. पायथागोरस थेरम यूज करायचंय. AMC. आता CM ची व्हॅल्यू झाली A, याची व्हॅल्यू आली 2A, आणि याच्यामध्ये आपल्याला काय वापरायचंय, पायथागोरसचं थेरम. मग आपण लिहूया इन ट्रायंगल AMC अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री. हे तुम्हाला लिहायला लागेल, आणि मराठीवाले इथे लिहिणार मध्ये. मग पायथागोरसच्या प्रमेयासाठी पहिले कर्ण पाहिजे, हायपोटेनस पाहिजे. कशाच्या समोर असतो, 90 अंशाच्या समोरची बाजू.
मग लिहिणार ए सी चा वर्ग बरोबर ए एम चा वर्ग अधिक सी एम चा वर्ग बाय पायथागोरस थेरम. तुम्ही लिहिणार पायथागोरसच्या प्रमाणानुसार. ए सी किती आहे रे? 2 ए चा वर्ग. ए एम किती आहे? तो शोधायचा, उंची तीच आहे. आणि सी एम आहे ए चा वर्ग. मग 2 ए चा वर्ग, 2चा वर्ग 4, ए चा वर्ग ए बरोबर ए एम चा वर्ग अधिक ए चा वर्ग. ए इकडे धन आहे, तिकडे जाऊन ऋण येईल. वजा ए चा वर्ग बरोबर ए एम चा वर्ग. मग काय होईल? 3 ए चा वर्ग आणि ए एम चा वर्ग. आता ए एम पाहिजे आपल्याला, ए एम चा वर्ग आहे, मग वर्गमूळ घ्यायला लागेल. म्हणून लिहिणार ए एम. 3 कशाचाच वर्ग नाही, मग वर्गमुळामध्ये 3 जाणार. आणि ए चा वर्ग आहे, मग हा बाहेर ए येणार. मग लिहिणार आपण टेकिंग स्क्वेअर रूट्स, वर्गमूळ घेऊन. म्हणून काय झालं? देअरफॉर हाईट ऑफ गिवन इक्विलॅटरल triangle is equal to √3a युनिट्स. मग तुम्ही काय लिहिणार? दिलेल्या समभुज त्रिकोणाची उंची काय? वर्गमुळात 3/1. आता जर तुम्ही थोडं डोकं लावलं ना आणि तुम्हाला जर माहिती असेल, एवढं करायची गरज नाहीये. याच्यामुळे एक फॉर्म्युला त्याच्यात तयार झाला. समभुज हा डायरेक्ट मेथड आहे. त्रिकोणाची उंची हाईट ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल काय होईल? वर्गमुळात 3 गुणिले बाजू. नाही, वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. डायरेक्टली तुम्ही याच्यात व्हॅल्यू टाकली तरी येईल. बघा मी या बाजूला दाखवू डायरेक्टली. पण हे तुम्हाला किती मार्काला येईल जर आपण हे वापरलं? काय लिहिणार? याची उंची हाईट कशाची? समभुज त्रिकोणाची. काय फॉर्म्युला होता? √3/2 इंटू साईड ना. मग काय होतं रे? वर्गमुळात 3/2. बाजू किती होती? 2a. 2 2 गेलं. उत्तर काय आलं? वर्गमुळात 3a. संपलं. शॉर्टकट. 1 मार्कासाठी आलं तर तुम्हाला हे करायला लागेल. ओके. तर हा तुमचा शॉर्टकट मेथड आहे आणि कोणी त्याला रॉंग नाही देऊ शकत हा. म्हणजे तुम्ही दिलं आणि तुम्हाला जर फॉर्म्युला माहिती आहे तर तुम्ही डायरेक्टली हे करू शकता किंवा हे पण करू शकता, तुम्हाला जे वाटेल. पण हे खालचं दिलेलं आहे. तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल तर तुम्ही हे वापरू शकता. ठीक आहे. चला, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तर घ्या. आणि आता मस्तपैकी 2 दिवस सुट्ट्या झाल्यानंतर उद्या मॅथ्स 2 चा पेपर आहे. आणि मॅथ्स 2 चा पेपर आहे, नेहमी मुलांचा पेपर सुटतो. काय करायचंय लक्षात घ्या. 20 मार्काचा पेपर आहे आणि 1 तास आहे. म्हणजे आपल्याकडे आहेत 60 मिनिटं. तर मग जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 1 मार्कासाठी तुमच्याकडे 3 मिनिटं आहेत. म्हणजे 1 मार्काचा प्रश्न सोडवायला तुमच्याकडे 3 मिनिटं आहेत. आपण काय करायचं? 1 मार्काचा प्रश्न 2 मिनिटात झाला पाहिजे. मग समजा पहिला प्रश्न आला तुमचा 4 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह. मग 4 मार्क तुमचे 8 मिनिटात झाले पाहिजे. मग आपल्याकडे घड्याळ असेल, स्मार्ट वॉच घालून नाही जायचं, अलाउड नाहीये. 150 रुपयाचं टिकटिक डिजिटल घड्याळ येतं ते वापरा. आणि बघा, ऑब्जेक्टिव्ह स्वतः करायचे, लोकांच्या भरोश्यावर नाही बसायचं. कोणीतरी तुमच्या भरोश्यावर आलंय की चला माझ्या पुढे मागं हा आहे आणि ही आहे ती मला दाखवेल, तर तेच तुमच्या भरोश्यावर आलेत आणि तुम्ही त्यांच्या भरोश्यावर गेलात तर वाट लागेल. तर ऑब्जेक्टिव्ह डायरेक्ट टिक नाही करायचं. सोडवा ते, सोडवून लिहा. आणि गणित पहिला प्रश्नपत्रिका पूर्ण वाचा. 5 मिनिटं वाचायला द्या, भरपूर असतात 5 मिनिटं. ते वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल काही प्रश्न खूप सोपे आहेत. 10-12 मार्काचे प्रश्न खूप सोपे असतील जे तुम्ही प्रॅक्टिस केले. अगोदर ते सोडवा. ते सोडवल्यानंतर तुमच्याकडे आणखीन वेळ वाचेल. मग त्याच्यामध्ये जे येत नाही येत ना तिथे ट्राय करा. मग ते बिलकुलच येत नाही तर आठवण्याचा प्रयत्न करा. अरे हा कुठल्या चॅप्टर मधला आहे, पहिला आहे का दुसरा आहे का तिसरा आहे, याच्यामध्ये कुठला गुणधर्म कुठली प्रॉपर्टी होती. मग तुम्ही आकृती काढा. काहीच येत नसेल तर आकृती काढा. गिवन टू प्रूव्ह सोल्युशन काहीतरी लिहा परत. अर्धा 1 मार्क तर तिथे मिळतो. पण तुम्ही काहीच नाही लिहिलं तर 0 मार्क मिळणार. त्याच्यामुळे पहिलं दुसरं गणित येत नसेल अडकून तिथे थांबायचं नाहीये, आपल्याला पुढे जायचंय. कारण तुम्ही एकदा थांबले तर वेळ वाया जाईल. आणि जॉमेट्रीचा पेपर थोडा लेंदी असतो, आकृत्या काढायला लागतात आणि आपण कधी काढत नाहीत ना.
स्केल, पेन्सिल, शार्पनर, इरेजर आपले आपले विकत घ्या. आकृती काढा, सुंदर पेपर सोडवा. ट्राय करा 40 मिनिटात पेपर झाला पाहिजे, जास्तीत जास्त 45 मिनिटं. 15 मिनिटं तुम्ही जे जे काही लिहिलंय ना ते तुम्हाला चेक करायचंय, कारण बऱ्याचशा वेळेस आपण मिस्टेक करतो. 3 गुणिले 3 6 लिहून येतो, पण 3 गुणिले 3 9 असतं. मग आपण कधीतरी मिस्टेक करतो, आपण एकक लिहित नाही, युनिट लिहित नाही तिथे. त्याच्यामुळे कुठे ना कुठे मार्क्स जात असतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, घाई नाही करायची, आरामशीर एक एक युनिट लिहायचं तिथे आपल्याला. आणि पेपर 15 मिनिटं अगोदर लिहिणं थांबवायचं, आणि जे जे काही लिहिलंय ते चेक करायचं. तिथे नक्कीच तुमचे 2 मार्क तरी वाढतील. जो येतोय ते अगोदर सोडवणार, नाही येत विचार करायला लागतोय, वेळ लागतोय, वेळ घालवायचा नाही, कारण वेळ मिळत नाही. तेवढा वेळ नसतो. तुम्हाला वाटेल 20 मार्क आहे पटकन होईल, नाही होत. बरेच मुलांचा अर्धा अर्धा पेपर सुटतो. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करा. आता तुम्हाला शेवटचं सांगतो, जे काही गणित आहेत तुमचे आता सोडवलेले उदाहरण आहेत, ते सोडवलेले उदाहरणं अगोदर सोडवा. आत्ता जर तुम्ही सोडवलेले उदाहरणं बघितले ना, तर बऱ्यापैकी तुमचं काम होईल, कारण सोडवलेल्या उदाहरणामध्ये प्रत्येक प्रकारचं एकच गणित असतं. त्याच्यामुळे तुमची मस्तपैकी रिव्हिजन तिथे होईल. ठीक आहे. छान पेपर सोडवा. खाडाखोड करू नका, वेळेचं भान ठेवा. ओके. सर्वांना उद्याच्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. चला बाय.